भेटूत राव फक्त तुम्ही. गाणं धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शना मला धावरे मला पावरे गाणं धावरे मला पावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे तू दर्शना मला धावरे. मनामध्ये भरला किल्ला दिसे मध्ये लाटा येती भयंकर किल्ला जाता है और श्री सत्यनारायण की महापूजा किधर को उधर प्रल्हाद शिंदे गाता है. नाही गाणं म्हणल्याशिवाय सत्यनारायणची पूजा पूर्ण नाही होणार. अख्ख्या सुतारवाडीत या वावे नगरीमध्ये समजला पाहिजे की वामन सुतारांच्या घरी पूजा हुआ. रागायचे लोक ना आय लव्ह यू टू. आता ते सांगणार आय लव्ह यू फाय मानेव देन पाय. श्रीहरी जगत पिता आणि काहीतरी स्पीकर वाजता चल रे बुवा जेवायला असा नाही का. हरी जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची उलटा मुख राजा होता महातूर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी गदात्यानी कातली महापूजा दोघांनी आणि एक नौका त्याच मार्गाने नाव भरलेली पूर्ण द्रव्यानी होती व्यापारी साधू वाण्याची हरित पाहण्यास आला पूर्णाची उलटा मुख बोले त्याचा ऐकावे व्रत नारायणाच्या करावे म्हणून इच्छित फळ मागावे जरणी श्री हरीच्या लागावे घराशी आला वाणी परतून तयाची पत्नी होती शिलवान तयाच नव्हते काही संतान म्हणून नवस केला वाण्यान पती पत्नीला झाली दान कन्याई झाली त्या स्वरूपवान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेविले त्याने आवडीने. योगियाची प्रथा जाईना कधी वृथा योगियाची प्रथा जाईना कधी वृथा जाईना कधी वृथा. रायणाची कथा शॉर्टकट घे. बैठे हैं मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम. देख लो मेरी दिल के नगीने में देख लो मेरी देख लो मेरी देख लो मेरी देख लो मेरी दिल के नगीने में फिरा
सुरुवात कर। गूंजेगा ये कई नारा गूंजेगा मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा। जय श्री राम। हल्लीच्या युगामध्ये संवाद राहिला नाही, माणसं माणसाशी बोलत नाही। आता एखाद्याला जरी लग्नाचं निमंत्रण द्यायचं असेल ना, व्हॉट्सअपला पत्रिका पाठवणार आणि खाली मेसेज असता, कोणाला चुकून द्यायची राहिली असेल हेच निमंत्रण समोरून कार्यक्रमाला अगत्य पोहोचावं। तो देत काय नाही, चुकून मोबाईल, पूर्वी मोबाईल नव्हते मंडळी। पूर्वी आम्ही जर रडायला लागलो ना आपण लहानपणी असताना, आता कसला अभ्यास करतात? आता लोकांची झोपायची वेळ झाली, तुम्ही कसला अभ्यास करता जाणे? आता पूर्वी आम्ही लहान होतो ना बुवा, त्यावेळी जर आम्ही रडायला लागलो तर आमची आई, तिला बाकी काय येत नाही हो, पण पदरा खाली घेणार आणि गांगाई म्हणायची आमची आई पूर्वी। लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई। आज माझ्या पाडसाला झोपगा घरी येत नाही, आज माझ्या पाडसाला झोपगा घरी येत नाही। लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई। आई आम्हाला पदरा खाली घ्यायची नाही, काय म्हणायची, आम्ही गप झोपायचो। पण आता आई राहिली नाही, मम्मी, आता त्या मॉमला काही पाठ नाही। आता मॉम आली ती जीन्स वाली, जीन्स पॅन्ट वाली। परवा असं झालं, एक लग्न होतं मंडळी, लग्न बिग्न झाला आणि वरातीच्या टायमिंगला नवरा नवरीला अशी गाडीत बसवली। माझ्या मित्राच्याच मुलीचं लग्न होतं आणि तो बिचारा त्या मुलीचा बाप माझ्या शेजारी उभा होता। मुलगी गाडीत बसली आणि अशी धाम गळून पडत आली। तो माणूस मागे सांगता, बुवा बघा, ते लहानपणी मी तिच्यावरती केलेले संस्कार, तिचा शेपूट काढलेला मी लहानपणी, तिला उचलून घेतलेली, खांद्यावर पाठीवर खेळवलेली, ते तिला आठवलं म्हणून आता ती येणार आणि माझ्या गळ्यात गळा घालून रडणार। म्हणलं ठीक आहे, आता बघूया तरी। ती पोरगी तिकडे तर सांगता, बाप्पा माझा चार्जरातल्या खोलीत राहिलाय, तो घेऊन पुढच्या दिवशी भेटा। आणि आताची आई मम्मी ना, पूर्वी आई होती, बाई दिलीस मेलीस, दिल्या घरी सुखी राहा। आता नाही, आता मम्मी सोडायला येतात, सांगता बाई 2-4 महिने बघ, जमला बिमला तर, आणि पटला नाही तर परत येत, तू आम्हाला काय जडणेस। म्हणजे आपणच ही संस्कृती बिघडवत चाललोय, बरं ना। आम्हाला लहान असताना अंगाई म्हणायची, पण आता त्या मम्मीला अंगाई पाठ नाही, त्या पिढा काढती,
युट्यूब पण केला की गाणं लावणार ओ शेट पोरग पाळण्यात झोपलो थेट. ही परिस्थिती आली. कोणी सांगितलं मोबाईल व्हॉट्सअपवर खेळता. आता कोणाचे मेसेज झाला आपला आता 40 मजा आले परमेश्वरा. आता बंद करा त्याच्या टीका. आता मोबाईल त्या दिवशी असं झालं आमच्या शेजारचा मुलगा होता ती पबजी आलेली हो मध्ये पबजी बुवा. आता ती काय ते फ्री फायर ना रे फ्री फायर आहे ना पोचलेलं आहेस बाबा तू उत्पत्ती तुझी ती फ्री फायर. तो आमच्या बारको पोरगो फ्री फायर खेळत खेळत तो वॉशरूम का बाथरूम मध्ये घुसलो. जाताना सरळ होऊन येताना वाकडं होऊन गेलो. म्हणजे तो भगाडा झालो त्याचा. भगाडा झाला. आम्ही घाबरलो सगळे जण. त्याला गाडीत टाकले दवाखान्यात नेले. दवाखान्यात नेले डॉक्टरने चेकबिक केला. मीच डॉक्टर भेटला मला थोडी काय डॉक्टर काय म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काम नाही ना काय. बोले काय ना बुवा तो चांगला. तर झाला काय त्या फ्री फायरच्या नादात तो बाथरूम मध्ये गेलो. पण त्याने येताना म्हणतात पॅन्टीचं बटन शर्टच्या बटनात घातला. त्यामुळे त्याचं पोगळ झालेलं. बाकी काही टेन्शन नाही. म्हणजे हे मोबाईलचे दुष्परिणाम आहेत. म्हणून होतो का वाटे प्रत्येकाला आज मोबाईल चलणे. शिल्पीसाठी धडपड करणी शिल्पीसाठी धडपड करणी कार्यमुक्त कशी जीवाला. शिल्पीसाठी धडपड करणी कार्यमुक्त कशी जीवाला. सत्यनारायण आज आले तुझ्या दर्शना. करुणा घना दया घना नारायणा. करुणा घना दया घना नारायणा. करुणा घना दया घना नारायणा. श्री सत्यनारायण आले तुझ्या दर्शना. श्री सत्यनारायण आले तुझ्या दर्शना. करुणा घना दया घना नारायणा. करुणा